त्याला वेळ लागतो, पण एक वेळ तुमच्याकडे नाही, माझ्याकडे सुद्धा नाही. कारण पहिली त्याची सृष्टी होती, संकल्पित सृष्टी होती भाऊ. आणि संकल्पित सृष्टी असल्या कारणाने संकल्पना केली की माणूस निर्माण व्हायचा. ब्रह्मदेव आणि त्रेतयुगामध्ये म्हणजे सतयुगामध्ये संकल्पित सृष्टी केलेली होती. नंतर त्यांनी स्वयंभू आणि शतरूपीला निर्माण केलं. तेव्हापासून असं त्यांचं लग्न तिथून लावलं आणि तेव्हापासून मैथुनी सृष्टी निर्माण केली. आणि मनापासून तुम्ही आम्ही झालो म्हणून तो आम्हाला मानव म्हणतात. विठ्ठला हे पहिले आपले म्हणजे आपले सगळ्यांचे आजोबा हा अशा पद्धतीने त्या ठिकाणी. म्हणून महाराज सांगतात तिथं जात नाही मानली जात, पात नाही मानली जात, काही नाही. सगळे स्वयंभू आणि शतरूपी पासून निर्मिती झालेली आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात जात वीत गोत कुळशीळ माता भजका तुरित भावनायुक्त. चला आपला विषय कुठे होता? चला लग्न लागलं त्या पुण्याचं. लग्न लागल्याच्या नंतर लक्ष आहे का सगळ्यांचं? आहे ना? कुणाकुणाच लक्ष वरात करा. कीर्तन तुमच्यासाठी सांगायचं एवढंच का? पुरुष माणसाचं आहे का लक्ष? कुणाकुणाचं लक्ष वरात करा. मग काय घरी कोण पाकडे लक्ष गेलं काय राहिलं त्यांचं? पेटी मस्त महाराज तुम्हाला सांगते बरं का. तुम्ही म्हणाला आम्ही जा उठून त्यांना सांगतात तसं करू नका. विढाला एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक माऊली मला गुळ द्यायला बसली. गुळ गुळ कीर्तनात खात्यात गुळ पूर्णात घालतात ना, तो कुणाच्या हातचं निघालं तो खात नाही गुळ. काय काय सवय असते नाकात मोठं घालायची, त्यामुळे कोणाच्या हातचं खात नाही. पण ती माऊली म्हणली मायसाहेब मी हात धुवून आले, मी गुळ ठेवते. म्हणलं ठेवा, ठीक आहे. पण गुळ ठेवता ठेवता बिचारीचं प्रेम होतं. पण बिचारी काम करत होती. त्या ठिकाणी सगळे वारकरी तिच्याकडे जेवायला होते. सगळे वारकऱ्यांच्या आंघोळ धुणं पाणी जेवण सगळ्यांची सेवा करायची आणि गुळ द्यायला बसली बाबा. आणि बसल्याच्या नंतर कीर्तन रंगात आलं. आल्याच्या नंतर तिने काय केलं मावशी? माईकच म्हटला. माईक म्हटल्यानंतर मी म्हटलं मावशी माईक आवडतं, कीर्तन समजलं नाही. ती म्हटली माईसाहेब तुमच्या माईकाशी माझं काही घेणं देणं नाही, मी माझ्या कुलपाला झटके देते. तसं तर आपलं झालं नाही ना, म्हणून लक्ष आहे ना सगळ्यांचं, तुमच्यासाठी सांगते, ठीक आहे. मग त्या ठिकाणी त्या मुलाचं लग्न झालं. झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी बायको आली. आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मैबाप त्याला स्वप्नातच एक मुलगा झाला. एक मुलगा झाल्याच्या नंतर पाठवरती मध्यंतरी एक मुलगा झोपला. पण ती लाड बायको म्हटली अहो दुसरी जर आपल्याला मुलगी झाली ती एवढी जागा पुरेल का? तो म्हटला टेन्शन घेऊ नको, मी जरा माग सरतो. माग सरकला असत नालीमध्ये पडला आणि त्याचा खोवाही मोडला. बघा तुम्ही माई बापांनो, स्वप्नातला पोरगा जर खोवा मोडला
यमाचे किंकर विचारून म्हणून या ठिकाणी राष्ट्रगीताचे आपल्याला सगळ्यांनी सावधान चित्ताने लक्ष करून घेतलं नाही का. म्हणून महाराज सांगतात यमाचे मदंड वैसतील माथा त्या मातेचं लक्ष नाही. नामदेव सांगतात आपल्या शिष्याला सांगतात बाबा अरे तू जर देवाला असता विसरला आणि विसरल्याच्या नंतर त्या ठिकाणी यमधर्म प्रश्न करील नाही जरी तुझं मधुर उत्तर हा महाराज सांगतात तो म्हणेल अरे तुला असं देवाने काही शरीर दिलं नाही का बुद्धी दिली नाही का कान दिलं नाही का हात दिले नाही का डोळे दिले नाही का पाय दिले नाही का तीर्थयात्रेला गेला का नाही टाळी वाजवली का नाही कीर्तनात नाही टाळी वाजवली तर बाजारात टाळी वाजवावं लागते पुढच्या जन्मामध्ये म्हणून कीर्तनामध्ये करे टाळी बोला की नाम अशा पद्धतीने कुठल्याच प्रश्नाचं उत्तर तुला देता येणार नाही. मग यम किती कटवर एवढा मारतो बाबा एवढा मारतो मराठी भाषा पूर्वीची